एक मोठी बातमी. मुंढव्यातील 40 एकर जमीन घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे आणि या प्रकरणी आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शीतल तेजवानी नंतर दुय्यम निबंधक रवींद्र तारूला देखील पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. बावधन पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. बावधन पोलीस स्टेशन 523/25 मध्ये संतोष हिंगाणे सहजिल्हा निबंधक यांच्या फिर्यादीवरून जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये आरोपी रवींद्र बाळकृष्ण तारू वय 58 वर्ष, दुय्यम निबंधक हवेली 4 बावधन ज्यांनी हा दस्त नोंदवला होता त्यांना आज भोर येथे राहत्या घरातून सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नातेसंबंधातून मागे सरकण्याचा निर्णय घेतलाय. लोकांनी कोणताही आधार नसलेल्या अफवांवर इतक्या सहज विश्वास ठेवून प्रतिक्रिया देताना पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टींबद्दल या अफवा पसरल्या आणि हा माझ्या आयुष्यातला फार कठीण काळ आहे. पण मी माझ्या मूल्यांवर ठाम राहून शांतपणे याला सामोरं जाईन. माझ्या विरोधात खोटी आणि बदनामीकारक माहिती पसरवणाऱ्यांविरोधात माझी टीम कडक कायदेशीर कारवाई करणार आहे. या कठीण काळात ज्यांनी माझ्यासोबत उभं राहून माझ्यावर प्रेम आणि आपुलकी दाखवली त्या सर्वांचे मनापासून आभार. गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप काही बोललं जातंय, अफवा पसरवल्या जात आहेत. म्हणून मला वाटलं की आता बोलण्याची वेळ आली आहे. मी खूप खाजगी स्वभावाची व्यक्ती आहे आणि माझं आयुष्य खाजगी ठेवायला मला आवडतं. पण माझं लग्न रद्द करण्यात आलंय हे सांगणं मला गरजेचं वाटतंय. मला हे प्रकरण इथेच थांबवायचंय आणि तुम्ही सर्वांनीही तेच करावं अशी मी अपेक्षा करते. कृपया सध्या दोन्ही कुटुंबांच्या वैयक्तिक जीवनाचा आदर करा आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी थोडा वेळ द्या. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं ध्येय असतं. माझ्यासाठी ते नेहमीच भारतासाठी सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळणं आणि देशासाठी जास्तीत जास्त विजेतेपद जिंकणं हेच आहे. पुढेही माझं पूर्ण लक्ष याच गोष्टीवर राहणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. आता मोठी बातमी. माझ्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पकडलेल्या 3 आरोपींनी जबाबात धनंजय मुंडे यांचं नाव घेतलंय. असं असतानाही जालन्याच्या पोलीस अधीक्षकांनी धनंजय मुंडे यांना अटक करण्यासाठी गृहमंत्र्यांकडे परवानगी का मागितली नाही असा सवाल उपस्थित करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा प्रशासनावर आणि सरकारवर गंभीर आरोप केले. तसंच नोंदी सापडून देखील प्रमाणपत्र दिली जात नसल्यास पुन्हा आंदोलनाचा विचार करावा लागेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय. जर आता घातपात करणाऱ्या आरोपींनी जबाब दिलाय, धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं घातपात करायचा, तर आमच्या जालन्याच्या एसपींनी पत्रव्यवहार करून गृह मंत्रालयाकडून परवानगी का घेतली नाही त्याला अटक करायची. आणि जर त्यांनी मान्य केलं नसेल, आज 3 आरोपी आहेत, त्या तिघांनी जर मान्य केलं नसेल की आम्हाला धनंजय मुंडे यांनी सांगितलं त्याची नार्को टेस्ट करा तिघाची, तसं सोडू नका त्यांना. नसता याचे पडसाद खूप वाईट होणार आहेत पुढच्या काळात. आता एक मोठी बातमी. आज लोकसभेत वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी 10 तासांचा वेळ राखून ठेवण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12 वाजता चर्चेला सुरुवात करतील आणि सरकारच्या वतीनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री सहभागी होतील. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल यांच्यासह इतर नेते सहभागी होणार आहेत. भारत सरकार राष्ट्रगीत वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर चालणारा कार्यक्रम आयोजित करतंय. 2 डिसेंबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली. 8 डिसेंबर रोजी लोकसभेत आणि 9 डिसेंबर रोजी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.